1956 किनवट तालुक्याची निर्मिती आणि राज्य पुनर्रचने आयोगानुसार द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती यानुसार किनवट तालुका हा नांदेड जिल्ह्याचा भाग बनला। यापूर्वी आसिफाबाद आदिलाबाद जिल्ह्याचा भाग हा किनवट होता। आंध्र प्रदेशाचा तो एक परिसर होता। 1952 पहिल्या निवडणुका लोकसभेच्या संपन्न झाल्या। यामध्ये सी माधवा रेड्डी हे खासदार बनले, त्यामुळे किनवटचे पहिले खासदार तेच होते। द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये 1957ला दुसरी लोकसभा निवडणूक झाली, त्याचे खासदार श्री देवराव कांबळे होते। 1962ला श्री तुळशीराम दास पाटील हे खासदार बनले। लोकसभेचा हा जो प्रवास आहे किनवट चा पहिले आदिलाबाद लोकसभा मतदारसंघ 108, नंतर नांदेड लोकसभा मतदारसंघ, नंतर 83वा लोकसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा। 1977ला चंद्रकांत रामकृष्ण पाटील हे खासदार बनले। 1980ला श्री उत्तमरावजी राठोड, 1991ला श्री विलासराव गुंडेवार, 1996ला श्री शिवाजी माने, 1998ला श्रीमती सूर्यकांताताई पाटील, 1999ला श्री शिवाजी माने, 2004ला श्रीमती सूर्यकांताताई पाटील, 2009 श्री सुभाष वानखेडे, 2014 श्री राजीव सातव, 2019 श्री हेमंत दादा पाटील।